यश मिळवण्यासाठी वेग नाही, यश मिळवण्यासाठी वेग नाही, तर सातत्याने अभ्यास करायचा आहे. आता जे मी शिकवणार आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला, इंग्रजीची पहिली लिपी A to Z लिहून घेतली आहे आणि त्याच्या खाली हे नंबर दिलेत बघा 1 पासून 26 पर्यंत. मग 1 पासून 26 पर्यंत का दिले? कारण की 26 काय आहेत? इंग्रजी वर्णमाला आहे. बरोबर आहे का नाही? 26 इंग्रजी वर्णमाला आहे. आणि आपल्याला आता हे सोडवायचे, प्रश्न सोडवायचे स्कॉलरशिपचा. त्यांना बघा काय प्रश्न दिलाय. पुढील प्रत्येक प्रश्नात तर बघा आता AFKCHM DNIDHBGL एवढं दिलं आहे. तर काय करायचं बघा, हे कसं ओळखायचं, यामधील वेगळं पद ओळखायला सांगितले. काय ओळखायला सांगितलंय? हे वेगळं पद कसं ओळखायचं, कसं सोप्या पद्धतीने ओळखता येते ते पहा. वेगळं पद ओळखताना काय करायचं, फक्त नंबर लिहून टाकायचे खाली, त्यानुसार आपल्याला कळेल की वेगळं काय आहे. तर बघा A ला काय आहे? 1, F ला 6, K ला 11 गुणून दाखवायचं 11, C ला 3, H ला 8 M ला 13 D ला 4 N ला 14 I ला 9, B ला 2, G ला 7, L ला 12. तर आता काय करायचं, आपल्याला पाहायचं आहे की यांच्यातला फरक कितीचा आहे. बरोबर आहे? तर बघा 1 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे बाळांनो? अधिक 5चा. 6 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 6 आणि किती 11, 6 आणि 5 11. 3 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? अधिक 5चा. आणि 8 आणि 13 मध्ये अधिक 5चा. बघा 4 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे? 10चा. आणि 14 आणि 9 मध्ये 5 किती? राईट, तुझं बरोबर, वजा 5. कारण 14 मधून जर वजा 5 केले तर काय राहतात? 9 राहतात. आता बघा 2 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? अधिक 5चा. 7 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे? अधिक आणि वजा फार महत्वाचं. पाहिलं? 1 हे सारखं, 2 आणि हे 3 काय आहेत? सारखे आहेत. वेगळं काय आलं? 3 नंबरचा पर्याय कसा वेगळा आहे बघा, की अधिक 10 वजा 5चा फरक आहे. त्याच्यामुळे हे 3 नंबरचा पर्याय काय आहे? वेगळा आहे. आणि आपल्याला गटातनं बसणारा पद ओळखायचा. गटात कोणता पद बसत नाही? 3 नंबरचं बसत नाही. तर अशा प्रकारे सोडवायला सोपं आहे का हे? समजलं असेल ना? आता बघा पुढचं पहा काय. VQLGB, दुसरा आहे WRMST, XSNLD, UOIEA. तर आता याच्यामध्ये बघा एक ट्विस्ट आहे. म्हणजे ह्याच्यात वेगळं काय आहे माहितीये का? ह्याला असे नंबरिंग करायची सुद्धा गरज पडणार नाही. आता काय वेगळं असेल बघा मॅडम, इथं कॅपिटल आहे तर इथे सगळे स्मॉल आहे इथं. बरं ठीक आहे, हे सगळे कॅपिटल दिले होते आणि हे सगळे स्मॉल आहेत. आणखीन काय बदल वाटते सांग? आणखीन एक बदल काय बघा, VQLGB हे काय आहे? सगळे व्यंजन आहेत. काय आहेत? व्यंजन. हे सुद्धा बघा WRMHC हे काय आहे? सगळे व्यंजन. त्यानंतर पहा XSNLD हे सुद्धा काय आहेत? व्यंजन. बघा UOIEA हे काय आहेत? वाव, कोण सांगितलं? छान. हे काय आहे? स्वर. AEIOU म्हणतो की नाही आपण? AEIOU काय आहेत? आपले स्वर आहेत. म्हणजे यांच्यामध्ये बदल काय आहे? बाकीचे 3 जे आहेत ते व्यंजनाचे घर आहेत. 1, 2, 3 व्यंजनाचे घर आहे आणि 4थं घर आहे आपल्या स्वराचं. म्हणून हे वेगळं आहे. याला नंबर लिहायची गरज पडणार नाही. अशा प्रकारे आता बाकीचे भरपूर प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवा. कळलं? नाही समजलं तर मला विचारा. परंतु बाकीचं तुम्ही जेवढं सोडवायचा प्रयत्न करा तेवढं सोडवा. नाही समजलं तर मी आहेच इथं. सोडवा आता बाकी.